राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे आणि राज ठाकरेंचे काही महत्त्वाची विधानं आता समोर येत आहेत। संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटले। त्यासोबतच राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केले, त्यांना मुंबई हातात घ्यायची आहे। एवढे दिवस आपण सत्तेबाहेर होतो पण दबदबा कमी नाही झाला। आज त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम म्हणून माज आहे असं देखील राज ठाकरेंचं म्हणणं आहे। अनेकांना वाटत होतं तिथे गेलो तर फायदा होतो, मात्र त्यांच्या लोकांवर टांगती तलवार आहे असं देखील राज ठाकरे म्हणतात। ही सगळी बसवलेली माणसं आहेत, निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार आहे असा इशाराही राज ठाकरेंनी दिलाय। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका असं भावनिक आवाहनही राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना केलंय। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरे भावनिक आवाहन करतात आणि दुसरीकडे आपल्या सगळ्या मनसैनिकांचं मनोबलही वाढवण्याचा प्रयत्न करतायत। माधवी, खरं तर अनेक विधानं केलेली आपल्याला पाहायला मिळालेत, पण यात आणखी एक महत्त्वाचं विधान आहे की कुणाला किती जागा मिळाल्यात यावर नाराज होऊ नका, तर मराठी माणसासमोर स्वार्थ जो आहे तो ठेवू नका असं सुद्धा म्हटलेलं आहे। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जागेंचं गणित पाहू नका असं सुद्धा आजच्या ह्या संपूर्ण मेळाव्यात म्हटलेलं आहे। आयुक्त मार्फत बीएमसी कडून सर्व गोष्टी सुरू आहेत असं म्हटलं जाते। तर एवढे दिवस सत्तेविना राहिलो तरीही दबदबा कमी झाला नाही अशी सुद्धा घोषवाक्य जी आहेत ती आजच्या या मेळाव्यात केलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अशा प्रकारची अनेक विधाने आणि भावनिक साथ आज राज ठाकरेंकडून मांडण्यात आलेली। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे असं म्हणण्यात आलेलं आहे की निवडणुकीच्या प्रचारावेळी मी अनेक गोष्टी बाहेर काढणार। त्यामुळे आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ, त्या आतापर्यंतचा प्रवास आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे आणखी कोणत्या गोष्टी बाहेर काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आजच्या मेळाव्यासाठी सर्वच नेत्यांपासून ते शाखाध्यक्षांपर्यंत सर्वांना बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यातली ही महत्त्वाची विधानं खरं तर समोर आलेली आहेत आणि त्यामुळे एकीकडे अशी विधानं राज ठाकरेंकडून करण्यात आलेली आणि मुंबई वाचवण्याची जबाबदारी जे सतत म्हटलं जातं ते म्हटलं गेलेलं आणि या सगळ्यात म्हटलं तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा पहिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतो आणि राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केले। या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।